वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. आकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपोषण, पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनींचा मालकी हक्क, मूळ मालक व वारसांना परत मिळावा या मागणीसाठी शेती महामंडळाच्या हरेगाव येथील कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणाची अखेर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर सांगता झाली. शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा वरिष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या माध्यमातून जवळपास 4-5 वेळा आमच्या बैठका झाल्या, परंतु ठोस असा काही त्याच्यातला निर्णय झाला नाही. आणि ह्यामधल्या काळामध्ये बरेच जण इथं जमिनी पाहायला आले. शासनाच्या जमिनी अशा पद्धतीने देण्याचा निर्णय शासन घेत होतं, म्हणून त्यालासुद्धा आम्ही विखे पाटलांच्या माध्यमातून रोख लावली. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की 13 तारखेला राज्य शासनाने कोणत्या अधिकाऱ्याने JR काढला मला माहीत नाही, कोणतं टेंडर प्रक्रिया नाही, कोणती ॲडव्हर्टाईज नाही, कोणताच विषय नाही. आणि JR काढून एका निधे नावाच्या माणसाला 1500 एकर जमीन दिली. ते दिल्यानंतर मी त्याचा निषेध केला. 14 तारखेला दुसरा JR माझ्या हातात पडला. त्या 14 तारखेच्या JRमध्ये परत 1,500 एकर जमीन अजून दिली. म्हणजे जर जी जमीन शेतकऱ्यांची ती अशा पद्धतीने जर वाटली जात असेल त्याला स्वाभाविकपणे विरोध करणार आहे आणि तो टोकाचा विरोध असणार. आज आम्ही आता माझं 3रा दिवस आहे उपोषण. माझ्याबरोबर खूप महिला बसलेल्या आहेत, काही पुरुष मंडळीसुद्धा आहेत, परंतु आम्ही हा विषय काही सोडणार नाही. जोपर्यंत शासन आपली काही भूमिका दिवसाची जाहीर करत नाही तोपर्यंत ही चिंता मी हलणार नाही. आणि मंगळवारनंतर मात्र आम्ही सगळेजण इथं तयार आहे. आणि त्याचं वाटपसुद्धा येणे व्हायला पाहिजे बुवा, सामान्य म्हणजे नियमानुसार वाटप व्हायला. ते विषय पण महत्त्वाचा आहे. प्रक्रिया तर पुढची आहे, म्हणजे शासनाने आधी निर्णयच घेणं अपेक्षित. वाटपाची जी काही शासन प्रक्रिया ठरवली, कारण की आपल्याला माहिती आहे खंडाच्या जमिनी सुटल्या तेव्हा 2012ला शासनाने JR कडून एक प्रक्रिया ठरवली. तर त्या प्रक्रियेप्रमाणे शासनाने निर्णय घ्यावा. उरलेल्या जमिनीचं काय करावं हा शासनाच्या अखत्यारीतला विषय. परंतु इथल्या जे काही लाभधारक शेतकरी त्यांना प्रत्येकाला जमीन मिळत हा संघर्ष चालू आहे. कारण आपण मंगळवारपर्यंत नाही का डायरेक्ट ती भूमिका घेऊन मी त्या वास्तवमध्ये नसतो तरी माझी ती भूमिका काय नाही. त्या भूमिका होऊन गेला असता. मागच्या आम्ही महसूलमंत्री असताना मंत्रिमंडळाकडे गेलो, ठराव केला, जेव्हा न्याय खात्याच्या वतीने अध्यादेश काढण्यासाठी राज्यपालाला पाठवलं. अजितला तेव्हा साक्षीदार आहे. आमच्या राज्यपालांनी मिटिंगमध्ये काय झालं फक्त मारामारी झाल्याने होतं राहिलं. कारण शेतकऱ्यांच्या संशय संबंधी ज्याला काही माहितीच नाही आहे अशी लोक ज्यावेळी तिथे चर्चा करतात, मला उद्दिष्ट होतं की आपण ज्या भावनेनं एखादी भूमिका त्यांच्यासमोर मांडतो तर ती किमान भूमिका सकारात्मक पद्धतीने समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे. त्याच्याबरोबर तुला काय घडलं तर आपण करून घेऊ. तर मला आपल्या महसूलमध्ये बावनकुळे साहेबांचे मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे की त्यांना सातत्याने आम्ही पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्या आकारीकडे शेतकऱ्याला जमिनी मी देणार आहे कुठल्या परिस्थिती अशी भूमिका घेतली. आणि म्हणून आपण आतापर्यंत आपल्या आशा पडलेल्या आहे. आता मध्यंतरी आपल्या जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग येतात म्हणून आपला जिल्हा संरक्षण उत्पादनाचा क्लस्टर द्यायला झाला. त्यामुळे आता शिर्डीच्या वाडीमध्ये संरक्षण क्लस्टर आलं. इथे फार्मिंग जमीन होती. हरिवाळा इथे क्लस्टर येणार. बेलवंडीला 600 एकर नुसते फार्मिंग होती. तिथे खंडकरी शेतकऱ्या दिल्याच्यानंतर शिल्लक इतिहास त्यांना दिली आहे संरक्षण उत्पादन टाकण्यासाठी. त्यामुळे एका बाजूला उद्योगाचं संरक्षण उत्पादनाचं एक प्रकारचं हब आपल्या जिल्हा तयार होतो आहे. त्यातून काही हजारो तरुणांचा रोजगार उपस्थित दिसतो आहे. असं खरं त्यातून या जमिनी देण्यासंदर्भात प्रश्न चर्चेला गेला त्यातून तो निर्णय झाला. आता आपण त्या निधी होल्डिंग निधी कंपनीने जागा घेतली.
त्या लोक म्हटलं की दमदाराचे नातेवाईक घालून जमीन घेतो. तर आपल्याकडे स्वाभाविक आहे की ज्यावेळी निधी आपल्या कोणाकडे जाणार आहे, तुमच्या आमच्या कोणाची सोय असणार का नाही. आता तो आपला मुलगा जिल्ह्यातला आहे का काम